नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विशेष स्कॉलरशिपमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण विषय बुद्धिमत्ता, घटक आकलन या अंतर्गत उपघटक सूचना पालन यामध्ये जी माहिती आहे वर्णमालेविषयीची ती आपण पहिल्या भागामध्ये पाहिली होती। आता आपण इयत्ता चौथीचा सराव संच 1 सोडवणार आहोत। प्रश्न पहिला घेऊया। पृथ्वी, चंद्र व सूर्य हे सूर्यमालेतील घटक आहेत। या वाक्यात एकूण किती जोडाक्षरे आहेत? आता याविषयी जोडाक्षरे कोणती आहेत, कोणती नाहीत याविषयी मी तुम्हाला वर्णमालेच्या दोन्हीही व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर माहिती दिली आहे। पहा, ज्यावेळेस काही नियम लक्षात ठेवायचे की ज्यावेळेस एकच व्यंजन आणि एकच स्वर एकत्र येतो त्यावेळेस ते अक्षर तयार होते, आणि ज्यावेळेस दोन व्यंजने आणि स्वर एकत्र येतो त्यावेळेस ते जोडाक्षर तयार होते। पहा, आता इथे जे पृथ्वी हा जो शब्द आहे यातला पृथ्वी मधला हा जो प्रू आहे, पृथ्वी मधला हा जो प्रू आहे तर त्यामध्ये प हे व्यंजन आहे एकच, आणि त्यामध्ये रू मिसळलेला आहे। आता रू हा स्वर आहे, पहा रू हा स्वर आहे, त्यामुळे प्रू हे जोडाक्षर नाही। त्यानंतर थ्वी या अक्षरामध्ये थ, नीट लक्षात घ्या, या अक्षरामध्ये थ हे व्यंजन, व हे व्यंजन आणि ई हा स्वर त्यात मिसळलेला आहे। पहा, दोन व्यंजन आणि एक स्वर आला त्यामुळे हे झालं जोडाक्षर। त्यानंतर चंद्र, द्र मध्ये द आणि र ही दोन व्यंजने आणि अ हे स्वर मिसळला त्यामुळे द्र हे सुद्धा जोडाक्षर झाले। त्यानंतर सूर्य, य वर आपण दिला आहे रफार, यामध्ये पण य, र आणि अ हा स्वर मिसळला म्हणून रिय हे एक जोडाक्षर झाले। हे झाल्या इथपर्यंत आपण पाहिलं की थ्वी, द्र आणि रिय हे तीन जोडाक्षरे झाली। यानंतर हे सूर्यमालेतील हा जो रिय आहे हे जोडाक्षर आहे, म्हणजे या वाक्यात एकूण 4 जोडाक्षरे आलेली आहेत। पहा, आपला पर्याय क्रमांक आहे 3। आता पर्याय हा 3 नंबरचा जो गोल आहे तो तुम्ही व्यवस्थित काळा करायचा आहे। पहा, पुढचा प्रश्न आहे, उद्या सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। या वाक्यात जोडाक्षरयुक्त शब्द किती आहेत? 4, 2, 5, 3। बर, उद्या, द्या हे एक जोडाक्षर आले पहा इथं। त्यानंतर सांस्कृतिक, स्क्रू हा एक जोडाक्षर आलं। कार्यक्रम, रिय एक जोडाक्षर आहे, क्र एक जोडाक्षर आहे। आपण पाहिले पहा की दोन व्यंजने आणि एक स्वर एकत्र आला की ते जोडाक्षर होते, म्हणून किती जोडाक्षरयुक्त शब्द आले? 1, 2, 3 आणि 4 जोडाक्षर आलेली आहेत ह्याच्यामध्ये। पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय? आता इथे गोंधळ होण्याची शक्यता आहे। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला जोडाक्षरी विचारली होती, पण इथे मात्र जोडाक्षरयुक्त शब्द विचारलेत। मग तुम्ही लगेच म्हणणार की चला इथे लगेच 4 उत्तर आलं, पर्याय क्रमांक 1 बरोबर। पण इथे तुमचा गोंधळ होणार आहे, जोडाक्षरयुक्त शब्द तुम्हाला विचारले, मग रिय आणि क्र हे एका शब्दात दोघ जण आलेले आहेत, म्हणून तो एकच शब्द होतो। 2 जरी जोडाक्षरे आली असली तरी शब्द मात्र एकच आहे, म्हणजे 1, 2 आणि 3 जोडाक्षरयुक्त शब्द आलेले आहेत। पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे। अक्षरधाम या शब्दातील मधल्या अक्षरापासून डावीकडील दुसरे अक्षर कोणते? अक्षरधाम हा शब्द आहे, आणि तुम्हाला मी सांगितलंय की तुमची उजवी बाजू ती शब्दाची उजवी बाजू, तुमची डावी बाजू ती शब्दाची डावी बाजू। मग आता मधला अक्षर कोणता आहे? तर इथे मधला अक्षर आहे र। रच्या उजवीकडे 2 अक्षर राहतात, डावीकडे 2 अक्षर राहतात। मधल्या अक्षरापासून डावीकडील दुसरे अक्षर, आता डाव्या बाजूने जायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला इकडं जायचंय, डाव्या बाजूला जायचंय। पहिलं अक्षर आहे क्ष आणि दुसरं अक्षर आहे अ, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा या श्लोकात 2 अक्षरी किती शब्द आहेत? किती सोपा प्रश्न आहे पहा। 2 अक्षरी शब्द, ज्या शब्दामध्ये फक्त 2च अक्षर आले आहेत असे शब्द आपल्याला शोधायचे। मनी, राम
आणि जावा. किती शब्द झाले? 3 शब्द झाले. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आलाय पहा. आपण पुढे पाहूया आता. प्रश्न 5 व 6 साठी अक्षरमाला दिलेली आहे पहा त्यांनी. आता त्या अक्षरमालेवरून आपण खाली जे प्रश्न दिले आहेत ते सोडवणार आहेत पहा. वरील अक्षरमालेत यम हे अक्षर किती वेळा आले आहे? आता आपण ते मोजूया. 1 2 3 4 आणि 5. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. ए च्या शेजारी सी हे अक्षर किती वेळा आले आहे? अट काय? ए च्या शेजारी सी पाहिजे आपल्याला. मग आता आपण आधी ए पाहू घेऊ किती कुठं कुठं आला. 1 2 3 4 आणि 5 ठिकाणी ए आला इथं. एच्या शेजारी सी पाहिजे. मग आता इथं काही म्हटलं नाही उजवीकडे आलाय की डावीकडे आलाय असं काहीही बोललेलं नाही. इथं फक्त विचारले एच्या शेजारी सी आहे. मग तो त्याच्या उजवीकडे येऊ द्या किंवा डावीकडे येऊ द्या. आता इथे पहिल्याच इथं पहा एच्या शेजारी सी आहे. म्हणजे आपली ही अट हा ए पूर्ण करतो. पुढे पहा एच्या शेजारी सी आहे. हा ए पण आपली अट पूर्ण करतो. इथं मात्र एच्या शेजारी सी नाही. इथं एच्या शेजारी सी आहे. ह्या एच्या शेजारी सी नाही. मग आता एच्या शेजारी सी हे अक्षर किती वेळा आले? 1 2 आणि 3 वेळा आले. 3 वेळा. म्हणजे आपला पर्याय आहे 4. पर्याय क्रमांक 4. रामेश्वरम या शब्दात एकूण किती अक्षरे आहेत? अक्षरे पाहिजेत आपल्याला आता. आता पहा जोडाक्षर आहे म्हणजे त्याच्यात 2 अक्षर येतात पहा. मग 1 रा 1 मे 2 श्व मध्ये 2 4 3 र 5 म 6. एकूण 6 अक्षरे आहेत. पुढचा प्रश्न पहा. व्यक्ती सापेक्षता या शब्दात उजवीकडून चौथे अक्षर कोणते? उजवीकडून चौथे. तुमची उजवी बाजू ती शब्दाची उजवी बाजू. मग इथं 1 2 3 आणि 4 6 हे चौथे अक्षर येते. पर्याय क्रमांक 1 बरोबर. र क त व या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर कोणते? आता यापासून तयार होतोय शब्द पहा. करवत. यापासून शब्द तयार होतोय करवत. अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर कोणते? त. पर्याय क्रमांक आहे 4. जय जवान जय किसान या घोषणेमध्ये ज हे अक्षर य या अक्षरापेक्षा किती वेळा जास्त आले आहे? मग आपल्याला आता दोन्ही अक्षर किती किती वेळा आली अगोदर ते पाहावं लागेल. ज हे अक्षर 1 2 3 1 2 आणि 3 वेळा आले. ज हे अक्षर आले 3 वेळा. य हे अक्षर किती वेळा आले? य 1 2. य हे अक्षर आले 2 वेळा. किती जास्त वेळा आले काय? ज हे अक्षर य या अक्षरापेक्षा किती वेळा जास्त आले आहे? 1 वेळा जास्त आले फक्त. य हे 2 वेळा आणि ज हे 3 वेळाला म्हणजे 1 वेळा. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे पहा. काळा कावळा आकाशात उडाला या वाक्यात आकारांत अक्षरे किती आहेत? आकारांत. तुम्हाला आ हा स्वर माहिती आहे पहा. आ ज्याचा उच्चार केल्यानंतर आपले ओठ असे लांब जातात आणि आ मोठा आ होतो. आ उच्चार होतो. त्यांना आकारांत अक्षरे म्हणायचं. का ळा हे झाले 2. का वच्या वेळेस व हे आकारांत अक्षर नाही. ळा जिथे काना येतो ज्या अक्षराला ती आकारांत अक्षर झाली पहा. मग का किती कोणती आहेत? का ळा का ळा आ का शा डा आणि ला. किती झाले अक्षर? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अक्षरे झाली पहा. आकारांत. आ म्हटल्याच्या नंतर तोंड मोठे होते पहा आणि तशी अक्षरे काना दिलेली अक्षरे आहेत 9. पर्याय क्रमांक 1. कसर या शब्दातील अक्षरांपासून 2 अक्षरी अर्थपूर्ण किती शब्द तयार होतील? कसर 2
अक्षरी कस पुढचा शब्द आहे कर, पुढचा शब्द आहे सर, त्यानंतर तयार होतो रस. किती शब्द तयार केले आपण? कस, सर, कर, रस, म्हणजे त्यापासून शब्द तयार होतात 4. सरदार या शब्दातील अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून तिसरे अक्षर कोणते? शब्द काय करायचे आपल्याला? उलट क्रमाने लिहायची आहेत. कोणते? सरदार र दा र स, आपण उलट क्रमाने लिहिले शब्द. उजवीकडून तिसरे अक्षर, आपल्याला नियम माहिती आहे. आपली उजवी बाजू ती शब्दाची उजवी बाजू. 1 2 आणि 3. 3 नंबरचं अक्षर आलं दा. पर्याय क्रमांक 2. प्रार्थना, वृद्ध, साक्षर या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आली आहेत? प्रा हे एक जोडाक्षर आलंय, त्यामध्ये प र आणि आ एकत्र आले. थ यामध्ये थ र आणि एकत्र आले. ब्रू मध्ये आपण पाहिलंय, ब्रू हे अक्षर लिहिताना त्यामध्ये व आणि रू हे स्वर आहे, व हे व्यंजन आहे, म्हणून ब्रू हे जोडाक्षर नाही. ध हे जोडाक्षर आहे, क्ष हे जोडाक्षर आहे. म्हणजे किती जोडाक्षरे आली आहेत? एकूण 4 जोडाक्षरे आली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नागोबा आयत्या बिळात या शब्दापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील मधले अक्षर कोणते? आता म्हण काय तयार होती पर इथे? तुम्हाला म्हणी माहिती आहेत का रे? या शब्दांपासून म्हण तयार होते. आयत्या बिळात नागोबा या शब्दापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील मधले अक्षर. आता इथं आपल्याला अक्षर मोजायचे सगळे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अक्षर आहेत पूर्ण, म्हणजे आपलं मधलं अक्षर येईल 5 नंबरचं. 1 2 3 4 आणि 5. ळा हे मधलं अक्षर आहे पहा. याच्या डाव्या बाजूला पहा 1 2 3 4 अक्षर राहिली, उजव्या बाजूला 1 2 3 4 अक्षर राहिली. आयत्या बिळात नागोबा मधले अक्षर कोणते? ळा. पर्याय क्रमांक 4. पुढचा जे प्रश्न आहे पाहू आपण. पाने पळसाला 3च या शब्दापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 6वे अक्षर कोणते? आता तुमच्या म्हणी सर्वांच्या पाठ हव्यात. पाठ केलेल्या नसतील तर लगेच पाठ करायला सुरुवात करा. ती म्हण आहे पळसाला पाने 3च. पळसाला पाने 3च या अर्थपूर्ण मनातील 6वे अक्षर पाहिजे आपल्याला. मग तिथं उजव्या बाजूने नाही किंवा डाव्या बाजूने असं काही नाही. 6वा अक्षर म्हणून आपण इथून मोजायला सुरुवात करू. 1 2 3 4 5 आणि 6. ने ही अक्षर 6वा आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहू. ल न प न प ल प न ल प न प ल न या अक्षरमालेत प पूर्वी लगत न व नंतर लगेच ल किती वेळा आले आहे? प पूर्वी म्हणजे अगोदर. प च्या अगोदर न पाहिजे आणि नंतर लगेच ल पाहिजे. आता प कुठे कुठे आलाय पाहू आपण. इथे 1 2 3 4 5 वेळा प आलाय. आता आपण अट काय आहे? पूर्वी लगत न आणि नंतर काय पाहिजे? ल. अगोदर न आणि नंतर ल. आता इथे पहिल्या पच्या तिथे न आलेला आहे पूर्वी, पण नंतर ल नाही, म्हणजे हे प आपल्या अटीत बसत नाही. पुढचा प पाहू. पूर्वी न आहे, नंतर ल आलेला, म्हणजे हा प अटीत बसतो. आता हा प पाहू. या पच्या अगोदर ल आलाय आपल्याला. अगोदर ल नकोय, नंतर पाहिजे आपल्याला, म्हणजे हा पण प आपल्या अटीत बसत नाही. या पच्या नंतर न आलाय पण आपल्याला पूर्वी पाहिजे आपल्याला न, म्हणजे हा प पण आपल्या अटीत बसत नाही. आणि हा प पाहू. याच्या पूर्वी न आहे, याच्या नंतर लगेच ल आहे, म्हणजे हा प आपल्या अटीत बसतो. म्हणजे असं किती वेळा झालंय की 2 वेळा झालंय. पर्याय क्रमांक 3. कर्ण हा अतिशय उदार होता या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
कर्ण. कर्ण म्हणजे कान. पर्याय क्रमांक 2. पुरस्कार प्राप्त या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? पुरस्कार. पू मध्ये 1, र मध्ये 1, स्का मध्ये 2, र 3, प्रा मध्ये 2 आणि त मध्ये 2. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण 9 व्यंजने आहेत पहा. लक्षात आले तुमच्या? जिथे जोडाक्षरे आहेत तिथे 2 व्यंजने आली आहेत पहा. चांगली माणसे देवाला आवडतात या वाक्यात विशेषण आले आहे. कोणते विशेषण आले आहे? माणसे. कोणती माणसे? चांगली माणसे. 2 नंबरचा पर्याय हे विशेषण आहे. अशा पद्धतीने मुलांना आपण इयत्ता 4थीचा सराव संच 1 सोडवलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने समजले असतील. जर काही शंका असतील तर ते आपल्या शिक्षकांना विचारा. चांगला अभ्यास करा आणि आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.